सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळली ही मनाला वेदना देणारी आणि दुःखद घटना आहे। महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत। यातील जे कोणी दोषी आहेत यावर कठोर कारवाई करा व किल्ले राजकोट येथे लवकरात लवकर पुन्हा महाराजांची भव्य दिव्य मूर्ती उभारण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आली। यावेळी या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करा, महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या। या पावसी वादळा कारणाने सिंधुदुर्ग इथं राजकोट किल्ल्यावरची भव्य दिव्य शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती बसवण्यात आली होती। त्याचं ओपनिंग आपले नरेंद्र मोदी साहेब केले होते। देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते ओपनिंग झाली होती। खरं जे काय कामकाज झालं होतं त्या कामकाजावर पूर्णपणे लक्ष घातलेलं नाही आहे। त्याचं जे मूर्तीचं बांधकाम आहे, चौतरा बांधलेला आहे, मूर्ती उभारण्यात आलेली आहे, त्याचं कामकाज कच्चा असल्यामुळे मूर्ती हवामानच्या ह्याच्यामुळे पडण्यात आली। ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। पूर्ण देशासाठी, पूर्ण जगावर जिथं मराठी माणूस असतो किंवा हिंदुस्थानाचा कुठलाही माणूस असतो त्याच्यासाठी महाराजांच्या मनात अभिमान आहे। आपल्या महाराजांचा इतका मोठा इतिहास आहे की तो भारत सोडून बाहेरच्या देशामध्ये सुद्धा शिकवला जातो। आणि आपले हे आजकालचे इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर जे शिवाजी महाराजांचे किल्ले बांधून 350 वर्ष झाली, त्या किल्ल्याच्या बुरुजांना अजूनही कुठली हवा पाणी काही धक्का न लावता अजून थाटामाटात उभारलेले आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही जी मालवणमध्ये उभा करण्यात आली ती केवळ नुसता 8 महिन्यामध्ये पडण्यात आली। हे फार म्हणजे फार चिंताजनक गोष्ट आहे। तर आज इथं आम्ही राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। निवेदनाचा विषय असा की सिंधुदुर्ग जिल्हा राजकोट तालुक्यामध्ये जी मागल्या वर्षी शिवमूर्ती अनावरण करण्यात आलेली पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ती शिवमूर्ती वातावरणामुळे त्या शिवमूर्ती बिघाड येऊन ती शिवमूर्ती कोसळली आहे। तरी त्या शिवमूर्तीची पुनर्बांधणी करून पुनर्उभारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आम्ही आज इथे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी जमलेलो आहोत। तरी मी आज इथं सर्वांच्या उपस्थितीत तेथील स्थानिक आमदार असो किंवा खासदार असो यांना विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर ह्या मूर्तीची पुनर्बांधणी करून पुनर्उभारणी झाली पाहिजे आणि ह्या मूर्तीचं जे कंत्राट ज्या कोणा कंत्राटदाराला दिलं त्याच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे। यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा चव्हाण पाटील, महांतेश कुळूचे, भारती खांडे, अल्ताफ संधी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।